सखू, ए सखू, बोला काय पाहिजे का तुम्हाला? काय पाहिजे सांगा. अगं काय पाहिजे नाही, मला काही नाही पाहिजे. असं तोंड नको पाडून बसू मी आज सणासुदीचं होळी ना आज. नको तोंड पाडून बसू. तोंड नको पाडून बसू तर काय मग माझ्या आयुष्यात काय खुशी आहे का? आहे का काय खुशी? म्हणून तोंड नको पाडू. काय खुशीचं असं तर सांगा, काय खुश खबर. हसते मस्त सांगा. अगं जाऊ दे, जे झालं ते. आज होळी आहे, मस्त स्वयंपाक करा, लेकरा बाळाला खाऊ घाला, नैवेद्य करा, होळीची पूजा करा. कुठे टेन्शन घेती? कुठे त्या त्यांना आज आणली ती बाया घरात, तर काय करते सांग? काय करणार आहे मी? काहीच नाही करू शकत ना. हा होळी ना आज, मग स्वयंपाक करते का नाही तू? होळी ना, हो ना, स्वयंपाक करू राहिले मी. ते काय पुरण करून ठेवलं, आमटी केली. आता कानुले करायचे पूजाला, नैवेद्य करायचे ना. नैवेद्य वगैरे करते आणि मग संध्याकाळी होळीची पूजाला जाते. आता जे आहे नियम ते करावंच लागन. आपल्या घरामध्ये काय आहे काय नाही ते तर आपलं चालतंच नेहमीचं. आता आता काय माझ्या आयुष्यात असं आहे ना. बरं जाऊ दे, करा करा स्वयंपाक करा. पूर्णाचा मस्त नैवेद्य गिवेद्य करा होळीला. काय मस्त लेकराची नजरा काढा. कोणच्या आज नजरा बिजरा लागू नये म्हणा बापा माझ्या लेकरायला. तशी नवऱ्याला लागली तशी नजर लागू देऊ म्हणा लेकरायला. हो हो सुमनबाई. बरं बाहेर बसते मग मी. का काही काम करू लागू सांग? नाही नाही, काही नाही करू लागू, करते मी. मला कामाचं काही वाटत नाही, काहीच नाही वाटत. फक्त या बाबांना चांगलं राहिलं असतं तर काय काय कमी होती आयुष्यात आपल्या आमच्या? काहीच नाही ना. किती सुखी संसार होता. पण नाही. बरं मी बाहेर बसते. परत तू आजवर बसले की तू बरं टेन्शन घेते, काय काय विषय काढती. तुला ताण येतोय. चल घेते पटकन नैवेद्य करून. ओहो किती बोर होते मला, खूपच बोर होतं इथं तर. सखारामजी कुठे गेले काय माहिती? हे मला सोडून आता इथे त्यांच्याशिवाय कोण आहे? कोण आहे मला इथे त्यांच्याशिवाय? अरे आला तुम्ही? हो हो आलो आलो. का काय झालं का? काय नाही हो. तुम्ही दिसले नाही ना तर कसं तरीच होतंय. करमतच नाही बाबा असं. बरं आता करमतं पण मी आलो तर करमतं ना आता. हो तुम्ही असल्यावर मस्त वाटतंय. कुठे गेले होते तुम्ही? 1 घंटा झाला घरात नाही, कुठे गेले होते? अगं शेतात गेलो होतो मी. खूप दिवस झाले आता बाहेरच आहे ना. किती महिना झाला असं शेतात नाही गेलो, काही नाही. काय चाललं काय नाही पाहिलं शेतामध्ये. हो का? काय चाललं मग शेतामध्ये? शेतामध्ये काय चाललंय, सपुना गहू सोंगून घातला. मस्त आवरले कामं, ताण नाही, मस्त पद्धतशीर चालू आहे. हो का? कामात चांगली वाटतं सखूबाई. बाप्पा कामाला का? कामाला खूप आहे. सगळ्या कामात आहे पुढं, सगळ्या कामात पुढे. फक्त नवऱ्याला कसं ठेवायचं त्याच्यात नाही पुढं. नवऱ्याला त्रास द्यायचा याच्यात म्हणले पुढे. बघ हेच तर नाही मग नवऱ्याला खुश ठेवणं. कळत नाही ना बायकांना. बरं जाऊ दे, तू ठेवशील ना मला खुश? काय काय बोलतो मी तुला? ठेवल ना. खुश ठेवण्यासाठी तर मी तुमच्यासोबत इथं आले ना. तुम्ही खुश खुश राहा म्हणूनच मी तिकडचं सगळं सोडून आले तुमच्यासोबत, तुमच्यासाठी फक्त. हाव ना, खरंच किती चांगली ना तू, खरं किती चांगली ना. खूपच डोकं दुखतंय, जरा डोक्याची गोळी घेऊन येऊ काय करू? हा रूम मध्ये आहे वाटतं गोळी डोक्याची. चल गोळी घेते एखादी. तुझ्यासारखी प्रेमळ बायको भेटणं म्हणजे खूप नशीब लागतं, खूप नशीब लागतं खरंच. जावं काहीतरीच काय. सोडा माझा हात, येईल कोणी आतमध्ये. दरवाजा उघडच आहे. येऊ दे, कोण येत तर जाऊ दे. माहिती सगळ्याला नवरा बायको म्हणून. तसं पण तू माझी पहिली बायको आहे, ती सखू दुसरी. हा मान तर पहिला आहे ना. पहिल्या बायकोला जास्त मान असतो दुसरीपेक्षा. हो हे तर आहे म्हणा. अरे बापरे, ए मोक्कार मेल्या हो. लाजा वाटू दे रे, काही लाजा वाटू दे दर्शक. ते तुला काय गरज होती यायची आतमध्ये? यायची तुला गरज काय होती? मला काय माहिती तुमच्या असे मोक्कार चाळे चालू म्हणून रूम मध्ये. डिस्कसिंग. तुला काही कॉमन सेन्स आहे का नाही ग? आतमध्ये कपल बसलेले आहे का काही? डायरेक्टच आतमध्ये चालले आली मूर्ख कुठली. ए बावळट नालायक, तुला आहे का कॉमन सेन्स? माझ्या नवऱ्यासोबत माझ्या रूम मध्ये गुलुगुलू करत बसली आणि मला म्हणते की कॉमन सेन्स नाही का? लाज वाटते की? बेवकूफ नालायक. ए तुझा नवरा कसला ग? कसला तुझा नवरा? माझा नवरा आहे हा, समजलं? माझा नवरा आहे. कशाच तुझा नवरा आहे माझा नवरा करते का? ए नालायक. माझ्या नवऱ्या म्हणे की माझ्या नवऱ्या. बावळ कुठली. काय काय पाहावं लागलं काय काय नाही डोक्याला माया. शिट, मला काही तुमची मोकाट चाळे पाहायची काही हाऊस नाही. मग डोक्याची गोळी घ्यायला आले होते माझ्या रूम मध्ये. मी डोक्याची गोळी ठेवलेली इथं ड्रॉवर मध्ये, त्याच्यासाठी आले होते, समजलं का? मला काही हाऊस नाही तुम्हाला पाहायची. ना आल्या का माझ्या डोळ्याकडून चाल देवा इथून घरातून बाहेर.
चाल तेव्हा तोंड समोर बोल जरा सको. मग घरी इथून आम्ही कुठे जाणार नाही, कळलं? नाही जाणार तर बसा एका कोपऱ्यात. बावट कुठले, ह्या वाळीला तर अक्कलच नाही. कुशाला माझ्या नवऱ्याच्या मागं हात धरून आली मग उष्ट खायला. खाय मग उष्ट खाय. चुप ग, तूच माझं उष्ट खाल्लेलं आहे. अगोदर मी उष्ट केलेलं आहे याला, नंतर तू खाल्लं. जाय बरं चप. 25 वर्ष माझ्यासोबत राहिलं. 25 आणि तुझ्यासोबत काय महिना नाही राहिला, महिनाभर काय तुला होणार आहे का? ह्यो भावाने झाला 25 वर्षात का तो होणार आहे का? ए चिवळे शहाण्या वाहनाची कुठली. अरे बापरे, तिघच काय चालू इथं? भांडण नको रे. सकू सकू चल बाहेर चल. काय करेल तिथं? चल. मी कशाला आले सुमनबाई रूम मध्ये? मी गोळ्या घ्यायला आलते. गोळ्या मग डोकं दुखू राहिलं म्हणून गोळी घ्यावं म्हटलं. हे डोक्यात चालू होतं काय गुलू 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 गुलू. आणि मला म्हणते ही भवानी की रूम मध्ये नॉक करून यायचं म्हणून. हो घर मग रूम आणि ही मला नॉक करायला सांगते. पाय मग ती मला म्हणते कॉमन सेन्स आहे का म्हणून. हिला आहे का थोडासा कॉमन सेन्स? लोकांच्या नवऱ्या संग पळून आली, घर घुसली. भवानी कुठली घर घुशी भवानीला आहे का कॉमन सेन्स काही? अगं चल तू बाहेर, चल बाहेर. मी तुला देते गोळी. चल. का माझ्या रूम मधून काय येऊ मी बाहेर? अगं जाऊ दे ग, कुठं सणासुदीची भांडणं करती. चल 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 बाहेर चल. बाहेर लोक डिस्कस्टिंग. लक्ष नको देऊ तू हिच्याकडे, लक्ष देऊ नको. तिला चांगलं चोप नाही एखाद्या दिवशी, चोप नाही तिला एखाद्या दिवशी चांगलं. तू अजिबात हिच्याकडे लक्ष देऊ नको बरं का? हो, तुम्ही सोबत असताना मला काही फिकीर नाही बाबा, खरंच. लाज वाटते का जरा सुटायला? लाज वाटते का तुम्ही सांगा ना? अगं जाऊ दे ग, जाऊ दे. आता गेली त्यांनी लाज सोडून तिरी सोडली. आता काय काय लाज काढते त्यांच्या. जाऊ दे ना, आज होळी ना, जाऊ दे ना. जाऊ दे. नाही नाही आज होळी ना म्हणून तर सोडलं ना. ते याला चपली खाली हाणलं, चपली खाली दोघायला पण. होळीमुळं तर सोडलं मी त्याला. जाऊ द्या म्हणलं. बरं चल आवर कर नाही होत. आता टाइम होतो होळीचा. आता होळी पेटती. हो करते मी. बाप्पा बाप्पा कायच करावं, कायच देवा. का सको बेकाच का नाही आली? काय म्हणते बेकाच का नाही आली? येईन ना अजून, आवरलं नसं तर. कवर आणि काय म्हणता बोला ना. सकोबाईच्या घरी कोण पाहुणे येईल कोण? काय माहित नाही मी कोण पाहुणे येईल तर. अहो तुला माहिती नाही का? काय हो? अहो हे सखाराम भाऊ आले घरी. बी आला का तो घरी? हा आला बाई. तो कोणा बाईला घेऊन आला काय माहिती. हाय अरे बापरे, असं आहे का? मस्त आडला बाबा बाबा येऊ. अहो ते सखाराम भाऊने का कोणा बाईला घेऊन आले जाऊन घरी. काय आता माय बी हो ना. हाय बेबी बेबी काय माहिती नाही आपल्याला. आली सकोबाई आली. कोण टाइम केला सकोबाई एवढा? अहो माय आवरो जरा टाइमच झाला पाय. लस टाइम झाला पाय आज खरं. झाली का पूजा गिजा? हो आमची झाली. तुमचीच वाट पाहत होतो म्हणलं कस काय आल्या, कस काय आल्या. हो का? वाऱ्या सकोबाई आल्या तर पाय. काय चालू काय नाही बिचाराच्या आयुष्या सकोबाईच्या. हा बाप्पा बाप्पा. हो ना माय काय चालू इतकी चांगली बाई, पण काय बाई काय चालू काय मी या आयुष्यात. हे कोण बाई होय व ती? कुठली होय व? काही माहिती नाही बाई मला. आत्ताच फ्लोर आले तुमच्या तोंडून. कोण असं कडे असं कोणी भुटी एखादी. मी काय म्हणते. बोल बोल काय म्हणते. एक नाही दोन म्हण बोल. आपण पण जाऊ ना होळीकडं. जाऊ ना बघायला होळी. नको तिथल्या गावातल्या बाया लोक असतील ना गावातले पाहते उगं नाव ठेवते ना आपल्याला. बाप्पा बाप्पा किती भेटा बाबा तुम्ही गावातल्या लोकांना नाव ठेवायला. मला किती होळी बघायची खूप दिवस झाले, खूप वर्ष झाली मी होळीच बघितली नाही गावात. असं म्हणते का? ठीक आहे चल मग जाऊ की. त्यासाठी तेवढं करू शकत नाही मी. चल 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 जाऊ. वाव खरंच चला. सकोबाई काहून उशीर गेलास? घराने आवरलंच नव्हतं ग म्हणून उशीर झाला पाय. राणी गेली सकोबाईकडे पळत माकड तोंडी. होते माय बघ होळी. पाय पड पाय पड ग होळीची. जाय इथूनच पडते. आता माय बाई कोण वय ही बाया? अरे बापरे कोण वय? पा सुमन बाई पा. इथं पण आली ही बाया. हिची इतकी मध्ये द्यायची. पा तुम्हीच पा. बाप्पा ही बाई ती बाया. ऐकलं का ग मुंडीची माय ही ती बाया. हा ओळखलं मी बरोबर हिची. हो इथं मॅडमच आहे मस्त पैकी. अरे मॅडम वाळी वाळी. सकाराम भाऊ कोण वय ही मॅडम? मस्त आहे हो मॅडम. कोणी मॅडम? ओ मॅडम कस काय तुम्ही आमच्या गावात? कोण तुम्ही? शटअप. शेतात? कोणत्या शेतात आले तुम्ही? शेतात जायचं का? डिस्कसिंग. शटअप. आता बाई शेतात शेतात का म्हणून राहिले बबिता बाई? अहो ही तुला शटअप म्हणून राहिले. शटअप शेतात नाही. शटअप म्हणजे काय? अहो म्हणजे चुप बाई तू काय करायचं बुवा असं इंग्लिश मध्ये. आता माहिती इंग्लिश बी बोलते कोणी मॅडम. चुप तू काय करायचं? किती मूर्ख बायका आहेत ना इथल्या. फुल फुल हा हा आणले ते फुल आणले होते. पूजा करताना वापरून दिले आम्ही फुल. व येडे तुला ती फुल म्हणले. फुल म्हणजे मूर्ख. चुप इंग्लिश मूर्ख म्हणून तुला मूर्ख मूर्ख येडे. आता मायरी मी काय केलं माहिती ना मला मूर्ख कोण म्हणून राहिली. बोलू ना तू काय करायचं बोल बोल नको चुप बैस. बरं माय हे बघा बाया हो
आमच्याबद्दल काही बोलायचं नाही वाईट साईड सांगते पहिलेच. हो पा सुमन बाई पा तुमचा भाऊ कसा मोकारपणा करू राहिला. काय गरज होती का त्या बायाला इथं आणायची, या लोकांमध्ये आणायची काही गरज होती का? घरी कमी झाला का शहाणपणा? हां नाही बरोबर आहे, सुकतो बरोबर आहे. घरी गेल्यावर सांगते मी याला.